नगर परिषद निवडणूक 2025 अंजनगाव सुरजी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अविनाश भाऊ गायगोले आहेत. अविनाश भाऊ, गावरांसाठी स्वागत आहे. खूप खूप शुभेच्छा. वेलकम. तुमचं पण अभिनंदन. ठीक आहे. इंजिनिअरिंग क्षेत्र आहे, अविनाश भाऊचं बऱ्यापैकी नाव आहे. आपलं ते बरं होतं ना, राजकारणाचा किळा ते योगायोगानं जो भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली. काय म्हणते रणनीती, काय म्हणते विश्वास? सर्वप्रथम माझ्या अंजनगाव सुरजीतील मायबाप जनतेला नमस्कार करतो. पक्षाचं भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळणं हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कारण या गावचा विकास हा फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्यामुळंच मी या तिकिटासाठी शेवटच्या क्षणापर्यंत जीव तोडून प्रयत्न केले. आणि भारतीय जनता पार्टीने आमचे पदाधिकारी आहे, वरिष्ठ गावातील कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे आणि मायबाप जनता आहे जे मला भरभरून आशीर्वाद देणार आहे. त्या सगळ्यांच्या भरोशावर, सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे मला हे तिकीट मिळालं आहे. आणि येणाऱ्या काळात सेंट्रलला मोदीजींची सत्ता आहे केंद्रात, आणि राज्यात देवाभाऊचं सरकार आहे. आणि आम्ही अंजनगाववासी जे आहे, अंजनगाव सुरजी शहरवासी जे आहे, थोडं एक कुपोषित असल्यासारखे सध्याच्या परिस्थितीत आहोत. कारण ना इथे भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे, ना इथे सत्तेतला आमदार आहे. त्यामुळं जो काही विकासाचा एक गाडा असतो, एक जो स्पीड असतो तो अतिशय स्लो आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन्ही ठिकाणी असल्यामुळं येणाऱ्या काळात जनतेने सुद्धा ठरवून टाकलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगर परिषदेवर बहुमतानं फडकवणार आणि त्या माध्यमातून गावचा विकास सुद्धा साधला जाईल. मस्त उत्तर दिलं. वर नरेंद्र, खाली देवेंद्र आणि या ठिकाणी अविनाश भाऊ गायगोले. कसं आहे, मा एकदम सरकटीवर काम आहे अविनाश भाऊ. आपली तर वय जुनीच आहे. बिलकुल. मला ताकाले जाऊन ते भांडं लपवणं, बाई मी ताकाले आलती व नाही मी इकडे हे नाही आले. मला असं माहीत झालं की भारतीय जनता पार्टीचे जे खालचे नगरसेवकाचे काही तिकीट आहेत लेखाचे, यात बाहेरच्या हस्तक्षेपाच्यानं लय मोठ्या प्रमाणात तिकीटं कापले गेले. याचा दुष्परिणाम, याचा काही परिणाम तुम्हाला असं वाटते काय की बाबा या निवडणुकीवर काही होईल म्हणून? काय झालं भाऊ माहित आहे का, भारतीय जनता पार्टी हे भारतातीलच नाही तर देशातील जगातील एक नंबरची सदस्य संख्या असलेली पार्टी झालेली आहे. आणि इथे 220 लोकांनी तिकीट मागितले होते. किती? 220 लोकांनी तिकीट मागितले होते. आणि इथं प्रभाग किती आहे, किती लोकांना समाधानी करू शकली असती पार्टी? 28 लोकांना. आणि कसं आहे, काम करणारी पार्टी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक माणूस इथं व्हॅल्युएबल आहे पार्टीला. आणि शेवटी पार्टीला लिमिटेशन्स आहे. बरोबर आहे, तिकीट कापल्याने गेल्या 28 लोकांना तिकीट दिला गेलं ना, 220 लोकांनी तिकीट मागितले होते. बरोबर आहे. आता थोडंफार कुठं काही ना काही, एवढा मोठा पक्ष म्हटल्यानंतर तर तेवढं होणारच आहे. एका घरात जर काही डझनभर लेकरं असले तर तुम्हाला असं वाटते का गरीबाच्या घरात सगळे खायला भेटलं पाहिजे? नाही, गोष्ट खरी. मला सांगा ना, कुठंतरी एखादा माणूस थोडासा मागं राहील, पुढे राहील, तर ते सगळे लोक जे आहे ते सगळे लोक समजदारीनं पार्टी सोबतच आहे, काम करू राहिले. ते नाराज फराज तुमच्यासारखे लोक म्हणतात, मीडियावाले काय राजो उचकून देता, राजो तुम्ही फालतून त्याला हे करायला लावता. नाही, पण 2-4 तिकीट तर तुम्ही तर असे ऐन वेळेवर दिल्या गेले. ते नगरसेवकाचे काही वार्ड नंबर 3चा प्रश्न आहे, असे 1-2-3 ठिकाणचे पाहिलं ऐन वेळेवर तिकीट दिले. भाऊ कसं आहे माहिती आहे काय, सगळ्या गोष्टी या राजकारणात करावंच लागते. असं काही नाही की बा आपण कोणाला नावाला टिक्का लावून बसतो किंवा काही करतो. नाराज हे ते गोष्टी काही नसते. आमचा परिवार आहे, भारतीय जनता पार्टीचा परिवार आहे अंजनगाव सुरजी, आणि अतिशय चांगले समजदार लोक आहे भारतीय जनता पार्टीतले. खरं सांगतो मी, कारण मी शिवसेना भाजपच्या युतीत गेल्या भरपूर दिवसापासून काम केलं, पण मला ना भारतीय जनता पार्टीतले लोक जे होते अतिशय चांगल्या प्रकारचे विचारवंत लोक होते ते. बरं, आज लोक कोणी विचारलं का तुम्हाला ऑन कॅमेरा असा उकीर झाला, तिकीट हस्तक्षेप झाला, चर्चा झाली नाही अशी कधी? नाही, काही विषय नाही. आज मला तर काय, मला 1-2 लोक आले, विचार भेटले, अशी चर्चा नाही झाली. बरं अविनाश भाऊ, ठीक आहे. ते थोडंसं पॉलिटिकल घेऊ. रोड, रस्ते, नाल्या याच्याबद्दल मी प्रश्न विचारत नाही, आणि ते माझ्यासारख्या माणसानं प्रश्न विचारणे बरोबर नाही. शहरासाठी अविनाश भाऊ गायगोले काय करते? मी त्या नगर परिषदचा डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, मी सिव्हिल इंजिनियर. बरोबर आहे. त्याच्यामुळं माझ्या डोक्यात या गावची ब्ल्यू प्रिंट आहे, काय करायला पाहिजे काय नाही. माझ्या गावात जर कधी एखादा पाहुणा आला आणि तो गल्ली गुल्लीतून जर कधी गावात गेला तर त्याला गाव स्वच्छ, सुंदर आणि डेव्हलप झालेलं दिसन. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही 2 वर्षांना मला भेटायला जा, यात इथंच बसू आपण आणि याच विषयावर चर्चा करू. त्या दिवशी तुम्हाला त्याचं समाधान झालेलं राहील. कारण
नुसतं रस्ते रोड गल्ल्या ह्या गोष्टी म्हणजे काही डेव्हलपमेंट नसते. आमच्या इथं पाहणं भाऊ कसं आहे माहिती आहे का, की नगर परिषद हे अतिशय लिमिटेड फंड येते नगर परिषद, बरोबर आहे. पण सत्तेतला जर कधी अध्यक्ष झाला तिथं तर आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे, नेत्यांनी सांगितलेलं आहे का तुम्ही जनतेसमोर जाताना डेव्हलपमेंट विकास या मुद्द्यावरच इलेक्शन लढा. आम्ही त्याच विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढू राहिलो, निवडणूक लढू राहिलो. कारण आम्हाला दुसऱ्या गोष्टीवर कोणत्याच गोष्टीवर म्हणजे डेव्हलपमेंट सोडून दुसऱ्या कोणत्याच मुद्द्यावर इलेक्शन लढायचं नाही. कारण गाव आमचं आहे, गाव छोटंसं आहे. अंजनगाव सुरजी शहर छोटंच आहे, जास्त मोठं नाही आहे. या टोकापासून तर त्या टोकापर्यंतचा प्रत्येक जाती पंथाचा धर्मातला माणूस आमच्याशी जुडलेला आहे, कनेक्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या माणसासोबत फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलू राहिलो. आणि येणाऱ्या काळात खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की पहिला मुद्दा तर मी घेईल की नगर परिषदेच्या शाळा ज्या की अतिशय डबघाईस आल्या, बरोबर आहे. त्या इतक्या डबघाईस आल्या, त्या शाळांना जीवनदान द्यायचं, पुनर्जीवित करायचं काम अविनाश गायगोले नक्की करत. कारण त्याच्या पाठीशी अख्खं सरकार आहे, सेंट्रलचं आणि केंद्र स्टेटचं. दुसरा मुद्दा हा आहे का त्या शाळेत टीचर लोक नसतात, बरोबर आहे. टीचर लोक नसतात. तर मी माझे जे आहे रिटायर्ड झालेली मंडळी आहे काही गावातली, जी की बिचारी अजूनही सेवा द्यायला तयार आहे, त्या लोकांना त्रास देईन. ते माझ्या परिवारातले लोक आहे आणि ते सक्रिय आहेत, समाजकारणीच आहेत, ते राजकारणी नाही आहे. ते तिथं सेवा द्यायला येतील. तो चांगला इंग्रजीचा एखादा शिक्षक रिटायर झालेला, चांगले आमचे मॅथमॅटिक्सचे शिक्षक रिटायर झालेले, सायन्सचे झालेले आहे, त्या ठिकाणी गोरगरिबाच्या लेकरायले चांगलं क्वालिटीचं शिक्षण द्यायचं काम करतो. नाही पण तुम्ही राजू एकदम तुम्हाला असं वाटलं काय मी नगर परिषद शाळेचा प्रश्न विचारतो. माझा विचार झालताच की बा अविनाश भोवले नगर परिषद शाळेबद्दल मी आज म्हणजे या गावात आलो, 2-3 उमेदवाराच्या काही मुलाखती घेतल्या प्रत्येक जणाचं. पण तुम्ही मला प्रश्न विचारायच्या आधीच तुम्ही उत्तर दिलं. काय राजू आकोटले जाताना तुमच्या गावाचा घन कचरा येत नाही, ज्वालामुखी सुंगत राहत ना, झुंगझुंग सारं इकडं धुपट. करोड रुपये म्हणजे 3-4 वर्ष झाले तर सध्या प्रशासक राजच आहे. एवढा करोड रुपये घन कचरा व्यवस्थापनासाठी येते पैसा, हा खर्च होते कैसा? ज्वालामुखी एवढा मोठा डोंगर ते पाहणार राजू तिकून येणारा माणूस डोंगर दिसते ना आपला. एक लोकप्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचा अंजनगाव तालुक्यात नाही आहे, मतदारसंघातही नाही, दर्यापूर मतदारसंघात ना. आमच्या अमरावती लोकसभेला भेटलेला आहे भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी. ज्या दिवशी इथं भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी बसल ना, हे घन कचरा आणि नाल्या रस्ते स्वच्छता नाही, हे सगळं बनवून देईन एका महिन्यात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कॉन्फिडन्स आहे. हा कॉन्फिडन्स आहे म्हणजे अरे मी सांगितलं ना पहिले की मी डॉक्टर आहोत. त्याचा काय करावं लागते, कोणती नस दाबल्यानं माणूस मोकळा होते आणि कोणती नस दाबल्यानं अधिकारी मोकळा होते हे मला माहिती आहे ना. 5 वर्षाचा अनुभव आहे मला. हे 2000 ते 2005 पर्यंत मी नगरसेवक होतो. तुम्ही सांगितलं की आता म्हणजे याच्या आधी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या ठिकाणी होता, बिलकुल कमलकांत लाडोळे भाऊ होते. बिलकुल 3 ते 4 वर्षा कालखंड प्रशासक राज झाला. बिलकुल भारतीय जनता पार्टीचं कमलकांत लाडोळे भाऊनं जे काम थांबवलं तिथून आपल्याला पुढे कोणतं काम न्यायचं आहे? अतिशय चांगले काम कमलकांत भाऊ लाडोळे यांनी केलेलं आहे. ते सुद्धा एक उच्च क्वालिफाईड माणूस होते आणि ऍडव्होकेट होते आणि आमच्या गावात त्यांना बहुमतानं सत्ता दिली. आजही जर कधी ते अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढले असते आजही बहुमताने निवडून आले असते. कारण त्या माणसांनी जे कामं केले ते आजपर्यंत या गावात कोणच कामं केले नाही. कारण तुम्हाला सांगतो त्यांना सुद्धा एक लिमिटेशन्स असलेला कार्यकाळ भेटला आणि त्यांचा अर्ध कार्यकाळात कोरोनात गेला. त्याच्यामुळं त्यांनी जे कामं मला सुचवतील, त्यांच्या स्वप्नातले जे कामं होते किंवा मला हे करायचे आहे, ते नक्कीच मी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांना सुद्धा सोबत घेऊन आणि आमचे दिलीपभाऊ भोपळे आहे, हे अशी सगळी असंख्य मंडळी आहे की ज्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि मी यांच्या मार्गदर्शनाच मार्गक्रमण करत. कारण माझा अनुभव छोटा आहे. या लोकांचा हे जे मंडळी आहे भारतीय जनता पार्टीतली पदाधिकारी आहे, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आहे, हे सगळे लोक म्हणजे असे यांना व्हिजन आहे आणि यांच्या व्हिजनच्या सोबत माझं व्हिजन जोडून मी या गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. हे आहेत भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश भाऊ गायगोले. आपल्या मुलाखतीत मी रोड, नाल्या, खांबे, स्वच्छता याच्याबद्दल काहीच बोलत नाही. मुलाखत पाहिजे कशी की लोकांना ते पुरी ऐकली पाहिजे. 2-4 प्रश्न माय होते की बाबा थोडीशी नाराजगी होते. सांगितलं 220 जणांनी तिकीट मागितले म्हणे. आज त्यातले 80-85% लोक नाराज होतीलच ना. एकदम समर्पक उत्तर दिलं आणि सकून पासून निरा वन मिस तर राजा तुम्हाला किती 2-4 गलेत पाहिलं. आता अंजनगावातल्या गल्या राजा समजतही नाही. त्याने सांगितलं की गली नावानं ओळखल्या जाईल असा हा माझा प्रयत्न राहील. येणारा कालखंड आणि दिसून येणारा विश्वास ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं
मी नगर परिषदचा डॉक्टर आहो. आता नगर परिषदचा डॉक्टर आणि व्यवसाय नसणारे इंजिनियर अविनाश भाऊ गायकवाड 20 तारीखची निवडणूक. बटन क्रमांक 2 चिन्ह 2 चिन्ह चिन्ह काय कमळ. बटन क्रमांक 2 आणि चिन्ह आहे कमळ. 20 तारखेला निवडणूक, 21 तारीख निकाल काय लागते, मतदान कसं होते, याच्या मधातही लय काही घडामोडी पायत्रा गावरान इंटरव्ह्यू कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून कळवा. नमस्कार.